तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात वेगवेगळे प्रश्न उपस्थित केली जात आहेत आणि हे दीनानाथ रुग्णालय मंगेशकर नेमकं उभं कसं राहिलं, या रुग्णालयाला जागा नेमकी कोणी दिली, या सगळ्या प्रश्नांची प्रश्न सध्या सोशल मीडियावरती आणि इतर माध्यमांमध्ये चर्चेली जात आहेत। माझ्या मागे आपण जो फोटो बघतायत ते पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांनी त्यावेळी याच दीनानाथ रुग्णालय मंगेशकराला या रुग्णालयाला 6 एकर जागा दिली होती। त्यांचे चिरंजीव चित्रसेन खिलारे आता आपल्या सोबत आहेत। नेमका हा इतिहास काय आहे तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। सर, सुरुवातीला मला सांगा की नेमकी ही जागा तुम्ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिली होती की तुमच्या वडिलांनी दिली होती, नेमकं ही कशा पद्धतीने काय नेमकं त्यावेळी ठरलं होतं, ती जागा देण्याचा मागचा उद्देश काय होता ते नेमकं काय? नाही, प्रथमतः एक सांगतो म्हणजे थोडं आपण जमिनीविषयी जागा कोणाची होती, कोणाची आहे, किती गेली याचं जाण्यापेक्षा मला प्राधान्याने जी वेदना आमच्या कुटुंबियांना होती आहे, एका ताईचा जीव तिला उपचार न मिळाल्यामुळे एका रुग्णालयामध्ये गेला आहे आणि ते रुग्णालय धर्मादायच्या याच्याखाली येतं, बरोबर आहे। आणि मग आपण थोडं मागे जाऊ की अंदाजे 1987चा काळ होता आणि लता दिदींच्या आणि आमच्या परिवाराचे घरोबाचे संबंध होते, कारण लता दिदी पूर्वी पुणे शहरामध्ये राहायला होत्या, नवी पेठेमध्ये आमच्या वाड्यामध्ये। त्याच्यानंतर त्या सदाशिव पेठेमध्ये गेल्या आणि सदाशिव पेठेतनं ते मुंबईला शिफ्ट झाले। पण लता दिदींच्या आणि आमच्या कुटुंबियांचे कॉमन स्नेही होते बाळासाहेब फुले आणि 87च्या दरम्यान लता दिदींनी बाळासाहेब फुल्यांना एक आशा व्यक्त केली की आम्हाला आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ एक हॉस्पिटल पुणे शहरामध्ये उभं करायचं आहे, तर आपल्याला बाळासाहेब कुठे जागा उपलब्ध होईल का? बाळासाहेब आमचे स्नेही असल्यामुळे बाळासाहेबांना आमच्या ज्या अंदाजे जमीन आहेत त्या अंदाजे कर्वे रोडला डेक्कनपासून ते करिश्मा सोसायटीपर्यंत आपल्या सगळ्या शेत जमिनी होत्या आणि आमची शेती आता जिथं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे तिथे 13 एकर आपली शेती होती। तर बाळासाहेबांनी लता दिदींना सांगितलं की भाऊसाहेब खिलारे माझे चांगले मित्र आहेत आणि अनेक जमिनी त्यांच्या पूर्वजांनी त्यांनी ह्या सोशल कॉजेससाठी त्यांनी दान केलेल्या आहेत, तर मी भाऊसाहेबांच्या कानावर घालतो, त्यांना विचारतो आणि त्यांची इच्छा असेल तर आपण पुढे जाऊ शकतो। बाळासाहेबांनी अंदाजे 87च्या काळात भाऊसाहेबांच्या कानावरही गोष्ट घातली आणि लता दिदींना माहीत होतं की पवारसाहेबांचे आणि भाऊसाहेबांचे घनिष्ठ संबंध आहेत, त्यांनी ती गोष्ट पवारसाहेबांच्या कानावर घातली। पवारसाहेबांच्या कानावर घातल्याने पवारसाहेबांनी भाऊसाहेबांची चर्चा केली आणि आशा व्यक्त केली की बाबा आपल्या भागात भाऊसाहेब एक चांगलं हॉस्पिटल उभं होईल। भाऊंनी त्यांना सांगितलं की आपण थोडा मला वेळ द्या, आम्ही परिवाराशी चर्चा करतो, एक चांगली गोष्ट आहे म्हणले। आणि भाऊंना एक गोष्ट माहीत होती की बाबा आत्तापर्यंत जी काय हॉस्पिटल्स आहे, जी काय मोठी रुग्णालय आहेत ही सगळी पूर्व भागात आहेत। आपण एक ससून रुग्णालय धरलं तर ससून रुग्णालयाचा फायदा नुसता पुणे शहराकरता नाही तर पूर्ण पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्रातनं तिथं रुग्ण येतात। एक मोठ्या प्रकारचं एक चांगलं हॉस्पिटल ससून रुग्णालय, पण ते आहे ते पूर्व भागात। दुसरं हॉस्पिटल आहे रुबी हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, हे सगळे आले पूर्व भागात। तर भाऊंना एक मानस तयार झाला की बाबा आपल्या भागात जर एखादं चांगलं सुविध हॉस्पिटल तयार झालं तर आपल्या भागातील एरंडावन असेल, गणेशनगर, कर्वेनगर, हिंगणे असेल, कोथरूड असेल, पौड असेल, लॉ कॉलेज, या भागाला एरंडावण्या भागाला त्याचा फायदा होईल, तिथल्या नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध होईल आणि रुग्णांचे जीव वाचतील। ह्या शुद्ध हेतूने भाऊंनी तो पुढाकार घेतला, परिवाराशी चर्चा केली, भाऊंनी वडिलांशी चर्चा केली। आमचे आजोबा आहेत जयसिंगराव अमृतराव खिलारे पाटील, यांच्या कानावरती गोष्ट घातली, त्यांनी होकार दिला। आमचे काका आहेत अमृतराव जयसिंगराव खिलारे, दुसरे काका पैलवान कैलासवासी आनंद काशीश्वर अण्णासाहेब खिलारे, यांच्या कानावरती गोष्ट घातली। आमच्या परिवाराची कॉमन मिटिंग झाली आणि सगळ्यांनी भाऊसाहेबांची याला ताबडतोब पाठिंबा दिला। भाऊसाहेबांनी पवारसाहेबांची चर्चा केली आणि पवारसाहेबांनी चांगल्या प्रकारचं इनिशिएटिव्ह घेऊन एक चांगल्या शुद्ध हेतूने चांगल्या हेतूने पवारसाहेबांनी त्यात इनिशिएटिव्ह घेऊन लवकरात लवकर जमीन ती कशी हस्तांतरित होईल याच्याकरता प्रयत्न केले। त्याच्यानंतर अंदाजे 89 साल उजाडलं आणि 89 साली ती जमीन आपण सरकार म्हणजे पवारसाहेबांच्या माध्यमातून ती सरकारला आणि सरकारने ती जमीन दीनानाथ हॉस्पिटलला ती दिली। त्या दरम्यान अंदाजे ऑगस्टमध्ये ते सगळं होणार होतं। 30 एप्रिल 1989 साली आमच्या मोठ्या बहिणीचं लग्न गरवारे कॉलेजमध्ये होतं। 20-25 हजाराच्या उपस्थितीत आपण त्या दिवसापर्यंत आपण ती शेती करत होतो, म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत। ज्या दिवशी विवाह होता त्या दिवशी आमची लोकं तिथं काम करत होती, शेतावरती काम करत होती आणि मग आपण तिथली काळी माती आपण ती घेऊन त्या चांदीच्या कलशामध्ये भरून एक आपण जसं काय मुलीला आपण पाठवणी करतो आपल्या मुलीला तिच्या सासरी आणि आपण इच्छा व्यक्त करतो की सुखी राहावी आणि तो परिवार समृद्ध व्हावा, त्याचप्रमाणे आमची इच्छा होती की त्या शेतीतली माती त्या दिल्यानंतर तिथे एक चांगलं मोठं हॉस्पिटल उभं राहील, त्याच्या माध्यमातून एक आरोग्य चांगली सुविधा संपूर्ण महाराष्ट्रातील देशातले असेल जे कोणी तिथे रुग्ण येतील त्यांना तिथे चांगली सेवा मिळेल, हीच एक शुद्ध भूमिका आमची होती। नाही, तुमची ही जी शुद्ध भूमिका तुम्ही आता जी बोलून दाखवली, अगदी म्हणजे ज्या प्रामाणिक हेतूने तुम्ही ती जागा मंगेशकर रुग्णालयात दिली की त्या ट्रस्टला दिली, सरकारला दिली,
तो हेतू कुठे आता साध्य होताना दिसतोय का? कारण ही जी घटना आता तनिषा भिसे यांच्या निमित्तानं पुढे आलेली आहे, काय वाटतं तुम्हाला की आत्ता नेमकं काय त्या भावना काय तुमच्या? नाही आता गंमत सांगतो की गेले 30 आता त्या घटनेला 89 साला मला वाटतं 30-35 वर्ष, तुम्हाला 30-35 वर्ष झाली असतील. एवढ्या वर्षात आम्ही कधीही त्याविषयी आम्ही कधी वाच्यताही कुठे गेले नव्हती की जागा आपण दिली काय. आम्ही काय आमच्या वडिलांनी एक आम्हाला पहिल्यापासून सांगितलं होतं की या हाताने केलेलं दान त्या हाताला समजता कामा नये. त्यामुळे जी वाच्यता आम्ही कुठे गेलेली नव्हती. लता दीदी त्यांनी जेव्हा इच्छा व्यक्त केली ते आपल्या घरी आल्या, पलीकडे ऑफिस होतं, घरी आल्या, भाऊसाहेबांची चर्चा आली, हृदयनाथजी होते तेव्हा, चर्चा आली आणि भाऊसाहेबांनी ताबडतोब होकार दिला. लग्नामध्ये लता दीदी होत्या, त्यांचं संपूर्ण कुटुंब होतं आणि मला वाटतं पु ल देशपांडे साहेब असतील, हे सगळी दिग्गज मंडळी होती. म्हणजे भाऊसाहेबांचा सगळा परिवार मोठा होता. म्हणजे तो सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातलं सगळे तिथं उपस्थित होते, अर्ध मंत्रिमंडळ होतं. आणि सगळ्यांच्या सानिध्यात मला वाटतं मदन बाफना तेव्हा पालकमंत्री होते, त्यांच्या हातात तो कलश दिला एक सरकारी प्रतिनिधी म्हणून. ठीक आहे, नंतर टेक्निकॅलिटीज पूर्ण होतील, सरकारच्या ताब्यात आपण कागदोपत्री देणं वगैरे, पण एक भावनिक नातं आमचं त्या जमिनीच्या असल्यामुळे शेती आम्ही देत होतो ना. म्हणजे ती काय किती वगैरे हा प्रश्न पुढचा आहे, पण एक भावनिक नातं म्हणून आपण ती चांदीच्या कलशामध्ये तेव्हा लोकार्पण केली आणि लतादींनी ती जागा दिली. आज काय होते, 35 वर्षानंतर आम्ही काय जागे झालो. परवा जी घटना घडली ती इतनी वेदनादायक होती. एक आई तिथे जातीये आणि तिथे गेलं 5.5 काल रुपाली चाकरकर ताईंनी तिथे तो अहवाल हे केल्यानंतर तिथे असं समजतं की 5.5 तास तिथे बसायला लागलं. तिथून त्या महिलेला मला सांगा ताईनं तिथून दुसरं हॉस्पिटल जायला लागलं. ससूनला गेल्यानंतर तिथेही तिला मला वाटतं काय मला माहिती नाही काय झालं, तिथून ती सूर्य हॉस्पिटल गेली. सूर्य हॉस्पिटलला 2 बाळांना जन्म 2 दिवसांनी त्या बाईचा मृत्यू होतो. म्हणजे हे काय आपल्याला काय वेदना काय आहेत का नाही आपल्याला? म्हणजे आज काय होतंय माहिती आहे का, म्हणजे मला कळत नाही काय करायचं काय, मला सांगा ना. म्हणजे मला खिलारे कुटुंबीय ना गेले हे घटना घडल्यानंतर आम्ही स्वतःला दोषी समजतोय. म्हणजे आम्हाला म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, आज ती 2 मुलं जेव्हा मोठी होतील तुम्ही काय उत्तर देणार आहेत त्या मुलांना? काय मला सांगा ना. आई नाही त्यांना, आपल्याला वेदना नाही म्हणजे. आणि म्हणजे आपण कोणाला तरी मध्ये घायसासांनी राजीनामे दिले, आपल्याला वेदना नाही. अरे 5 तास एखादी स्त्री तुमच्या समोर बसते, तुम्ही हॉस्पिटलमध्ये तिला बसवता आणि तुम्ही सांगताय की तुम्हाला ऍडमिट करून घेणार नाही. लाज नाही वाटत काय? म्हणजे आपण काय वेदना नाही आहेत का? म्हणजे माणुसकी राहिली नाही का? भावनिक झालेला तुमच्या डोळ्यात अश्रू देखील नाही. मला सांगा ना, बघा जमीन खिलाऱ्यांची असो कोणाची असो, जमीन हा मला सांगा ना, त्या बाई तुम्ही मला सांगा तनिष्का ताईला तुम्ही परत आणू शकणार आहात का? मला सांगा त्या बाळांसाठी उद्या त्यांनी सांगितलं, उद्या मला सांगा ती आज जरा 2 वर्षाची मुलं झाली, 3 वर्षाची मुलं झाली आणि दीनानाथच्या दारामध्ये ती उभी राहिल्यानंतर दीनानाथमधल्या किंवा कुठल्याही हॉस्पिटलच्या जिथे असे मृत्यू होतात त्या डॉक्टरांनी त्याला फेस करणार आहेत का त्या मुलांना? त्यांनी जर प्रश्न माझ्या आईला परत आणून देणार आहेत का? मला सांगा ना. काय नाही हो. म्हणजे तुम्हाला सांगू का मी सगळं निर्दयी झालेलं आहे, कोणाला काही घेणं नाही आहे. 2 दिवस हे हाईप होईल, 1 आठवडा होईल, 2 आठवडा होईल, त्याच्यानंतर काय? आज पश्चाताप होतोय जागा दिल्यानंतर? नाही काय माहिती आहे काय, मला सांगा ना. मला हजारो फोन येत आहेत, गेली 2 दिवस झाले हजारो फोन येत आहेत. दादा जमीन तुमची होती. अरे म्हटलं जमिनीला मला काही घेणं नाही, जमीन कोणाची होती, जागा गेली. मला आता स्पष्टपणे मला असं वाटतंय कुठेतरी सरकारने यात इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. अत्यंत संवेदनशील आपल्याला मुख्यमंत्री भेटलेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब अत्यंत संवेदनशील आहेत, त्यांना मी भेटणार आहे. त्यांना विनंती करणार की साहेब कुठेतरी, मी हे म्हणत नाही की ते म्हणजे आता कालही बरं सांगत होते की ट्रस्ट तुम्ही ताब्यात घ्या, तुम्ही चालवायला घ्या वगैरे, हे पुढची गोष्ट झाली. हे तर आम्हाला काय म्हणजे आम्हाला काय ते त्यात येणं इंटरेस्ट नाही आहे. दीनानाथ मंगेशकर ट्रस्टने ते चालवावं, पण ते नीट चालवा ना. मंत्र्यांची भेट घेणे काय, तुम्ही काय नेमकी मागणी काय करणार? मागणी एवढीच आहे की याच्या पुढे अशा घटना घडू नयेत. म्हणजे नुसतं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाबतीत नाही आहे, तर इतरही जे काही रुग्णालय असतील, आपण रुग्णालय म्हणजे काय तर रुग्णांना सेवा देण्याकरता आपण चालू केलं ना. आपण ते काय दुकान नाही आहे की तिथे काय एखादी माणूस आला आणि त्याला तुम्ही पैसे घेतले आणि त्याला विक्री काहीतरी केलेली आहे. रुग्णालय म्हणजे काय तर येणाऱ्या रुग्णाला तिथं सेवा देणं गरजेचं आहे ना, आरोग्य सेवा. बरं ताप जरी आला तरी तुम्ही त्याला एंटरटेन करायला पाहिजे ना. एखादा रुग्ण आल्यानंतर आपण त्याकडे, मला वाटतं केळकर साहेबांनी काल सांगितलं, त्यांचा तो कागद दाखवला की आमच्याकडे आपण डिपॉझिट मागत नाही, पण एक कसं झालं माहीत नाही, ते राहू केतू काहीतरी त्यांनी सांगितलं की काय राहू केतू चालता आणि त्यात चुकून ते काय त्यांनी केलं 10 लाखाचं मागितलं. अरे काय खेळ चालला आहे माहिती आहे का? म्हणजे हा सगळा खेळ खंडोबा झालेला आहे आणि आम्हाला पस्तावा आहे की आम्ही जागा सरकारला दिली.
पण मग तुम्ही आता सरकारला कशी विनंती वगैरे करणार की सरकारने चालवायला घ्यावं, त्यांच्याकडनं काढून सरकारने स्वतःकडे? मी याच्यात ऐका ना, याच्यात मी सरकारी कुठलेही आमचे पवारसाहेब असतील किंवा आत्ताजी आमचे फडणवीस साहेब असतील, आत्ताही फडणवीस साहेबांनी मला वाटतं या सरकारने आता त्यांना ब्रिज बांधण्यासाठी काहीतरी DP रोडवरून तेरणगावनंतर ब्रिज बांधण्यासाठी त्यांनी ती जागा काहीतरी ₹1 काहीतरी यांनी वार्षिक यांनी त्यांनी 99 वर्षाच्या कराराने त्यांनी दिलेली आहे. सरकारचा हेतू शुद्ध आहे ना, सरकारचा हेतू शुद्ध आहे. किंवा तेव्हा पवारसाहेब असेल किंवा जे काही तत्कालीन सरकार असेल त्यांचा हेतू शुद्ध होता, ती जमीन दिली गेली. पण ती दिल्यानंतर त्याचा सदुपयोग तुम्ही करणं तुमचं गरजेचं आहे ना. त्याचा हेतू साध्य होतोय का? आणि हेतू जर साध्य होतच नसेल तर तुम्ही ते कशासाठी ते केलं आहे ना. मग हे दुकान म्हणून तुम्ही चालू केलं आहे का? तुम्ही धर्मादाय आयुक्ताखाली धर्मादायाच्या ह्याच्याखाली तुम्ही जर हॉस्पिटल चालवताय तर सेवा देणंच हेच यालाच प्राधान्यक्रम आहे ना. मला सांगा, आता नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना सांगितलं की ती रिस्क घेऊ नका, प्रेग्नन्सीची रिस्क घेऊ नका. हे मला मान्य आहे, त्यांनी दिलेलं ते बरोबर आहे की बाबा त्यांनी रिस्क घ्यायला नव्हती पाहिजे. जीवाचा खेळ त्यांनी स्वतःहून त्यांनी ती रिस्क घेतली. माझं मत ते रिस्क घेतली, सगळं केलं, सगळं झालं, त्यांनी ती चूक केली, आपण मान्य करू. पण ज्या दिवशी तनिष्काताई त्यांच्या इथे गेली त्या दिवशी तिला ट्रीटमेंट मिळणं गरजेचं होतं का नाही हे मला सांगा तुम्ही. सरळ साधं गणित आहे ना. त्या आल्यानंतर त्यांनी काय केलं आहे हा विषय सोडा, पण त्यांना एंटरटेन करणं गरजेचं आहे ना. 5.5 तास जर एखादी बाई तिथे बसतीये आणि तिला काय नुसतं सांगितलं जातं की तू बस फक्त आणि तुमच्याकडे जे औषधं असतील ते तुम्ही घ्या आणि तुम्ही तुमची ट्रीटमेंट करा. आपण तर खेळ चाललाय ना. की गेल्या 2-3 दिवसांपासून तुमच्याच भगिनी नयना खिलारे यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल होते, त्या पोस्टची बरीच चर्चा देखील होते. त्यामध्ये एक मुद्दा की तुम्ही तुमच्याच घरातले एक सदस्य त्या ठिकाणी ॲडमिट होता, त्यांच्याकडनं देखील फीज घेण्यात आली किंवा जे काही आहेत, काय नेमकं ते काय घडलं, काय होतं? नाही, आता भाऊसाहेबांचं ऑपरेशन त्यांना 2010 साली तिथं ऑपरेशन भाऊंचं झालं. सर्जन डॉक्टर रणजित जगताप होते तेव्हा. अत्यंत ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं, सक्सेसफुल ऑपरेशन झालं. त्यानंतर भाऊंनी तिथं मला वाटतं 5-6 दिवस जेवढे काही दिवस तिथं असतील आम्ही तिथे होतो. आणि भाऊंच्या डिस्चार्जच्या वेळेची एक मी घटना तुम्हाला सांगतो. डिस्चार्जच्या वेळेस डॉक्टर रणजित जगताप तिथे आले आणि रणजित जगतापांना तोपर्यंत माहिती नव्हतं की भाऊसाहेबांनी ती जागा दान केलेली आहे. आणि रणजित जगताप आल्यानंतर आय वॉज इन द रूम. आम्ही डिस्चार्जच्या वेळेला ती प्रोसिजर चालू होती, आम्ही रूममध्ये होते, भाऊसाहेब बेडवरती होते. रणजित जगताप आल्यानंतर ते डायरेक्ट भाऊंच्या पायावर त्यांनी डोकं टेकवलं आणि वी वर शॉक्ड की बाबा एकदम हे काय घडतंय म्हणून, कारण आम्हाला अनपेक्षित ती गोष्ट होती. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि ते उभे राहिले. म्हटले भाऊसाहेब मला माहीत नव्हतं की जागा तुम्ही दान केलेली आहे, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची 6 एकर जागा तुम्ही दान केली आणि तुमचं ऑपरेशन करण्याचं भाग्य मला लाभलं. मला कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून मी तुमच्या पाया पडलो. तर भाऊसाहेब फक्त भाऊसाहेब असले, भाऊसाहेबांनी काही हे नाही केलं. नाही म्हटलं मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो. आणि डॉक्टर साहेब निघून गेले. केळकर साहेबांची व्हिजिट शेवटच्या दिवशी झाली. आता ते याच्यामध्ये त्यांनी हे केलं की बाबा आमच्या बहिणीने टाकले की बाबा तेव्हा चार्जेस वगैरे, तेव्हाच्या बिलामध्ये काहीतरी व्हिजिटिंग चार्जेस त्यांनी काहीतरी लावलेले होते असं. म्हणजे आता मला ते लक्षात नाही आहे. धनंजय केळकरांनी ₹700 काहीतरी व्हिजिटिंग, 600 रुपये असं काहीतरी त्यात लावले होते असं बहिणीने आमच्या त्या पोस्टमध्ये टाकलेले. इट्स अ लॉंग बॅक, म्हणजे मला वाटतं 2010ची गोष्ट माहिती, लक्षात नाही आहे. पण ते जर टाकलं असेल तर ते दुर्दैव आहे. आणि ठीक आहे, आता ते काय बघा, 3.5 लाख रुपये मला आठवते मी तिथे भरलेले आहेत आणि त्या गोष्टीवर आम्हाला कुठला आक्षेप नाही आहे. म्हणजे 3.5 लाख रुपये बिल भरलं काय किंवा 600 रुपये त्यांनी व्हिजिटिंग चार्जेस लावले काय, ते त्यांचं तो काम आहे, लक्षात ठेवा. आमचं जे काम होतं, आम्हाला एक चांगलं कार्य करायचं होतं, आम्ही ते केलं, आम्ही जागा दिली. त्यांचं काम आहे हॉस्पिटल चालू करणे, हॉस्पिटलचं आलेलं याला ट्रीटमेंट देणे, ऑपरेशन झालं त्यांनी ते बिल घेतलं, व्हिजिटिंग चार्जेस झाले, त्याबद्दल आम्हाला आक्षेप कुठलाही नाही आहे. दुसरा एक मुद्दा की उद्घाटनाचा देखील लोक काही किस्सा की तुम्ही जमीन दान केली, मात्र उद्घाटनाच्या दिवशी ज्या पद्धतीने एक कुठेतरी एक मान सन्मान देणं अपेक्षित होतं की एक तो तसं काही होताना दिसत नाही. आता काय माहिती काय बघा, आता आपण म्हणजे ते म्हणतात जसं ते म्हणले राहू केतू आहे, तसं मी म्हणतो तो आता कुठला काळ चालू आहे. हां नाही नाही तो काळ नाही. आपण म्हणतो ना की पूर्वी सतयुग होता आणि आत्ताचा तो कुठला कलियुग आहे. त्या कलियुगामध्ये तुम्ही कोणाकडनं अपेक्षा ठेवू नये. आणि भाऊसाहेबांनी आम्हाला सांगितलं या हाताने केलेलं दान त्या अंदाज समजू नये. आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो होतो, काय विस्तारित इमारतीचं का भूमिपूजनाला आम्ही गेलो होतो. आम्हाला एक पत्रिका आली घरी, बाय पोस्ट आली काहीतरी पत्रिका. तर भाऊसाहेबांनी ते बघितलं, भाऊ असले, भाऊसाहेब काय बोलले नाही, त्यांचा स्वभाव वेगळा होता. ते कुठली गोष्ट केली आहे ते त्यापासून आलिप्त राहायचे काय. आणि भाऊसाहेब मी भाऊसाहेबांना विचारलं की भाऊसाहेब त्या हे आलंय तर काय कार्यक्रमाला जायचं आहे. ते म्हटले बघूयात काय आपण ठरवू काय करायचं ते. आम्ही भाऊ म्हटले नाही आपण जाऊन येऊ, पत्रिका आली आपण जाऊन येऊ. कार्यक्रमाला गेल्यानंतर एक पोलीस अधिकारी होते, लेडीज पोलीस, आम्ही नाव घेत नाही त्यांचं, त्या नेमक्या तिथे गेटवरती होत्या. आम्ही लांब गाडी लावली, तेव्हा सगळं VVIPs येणार होते सगळे. आणि गाडी लांब लावली, आम्ही चालत गेलो. चालत गेल्यानंतर तिथे काही जागा नव्हती, VIP सगळे पुढे बसलेले होते. आणि 14-15 लांगेत आम्ही बघितली जागा. भाऊसाहेब म्हटले बसू. आम्ही 14-15 लांगेत आम्ही बसलो. आणि भाऊसाहेब म्हटले कार्यक्रम झाला की कार्यक्रम झाला. त्या ताईंनी आम्हाला पुढे नेलं, पोलीस अधिकारी होत्या.
आम्ही आत गेल्यानंतर पळत आला तिथे आणि म्हणले की अहो भाऊसाहेब तुम्ही चला चला पुढे, की आपण पुढे तुम्हाला मी जागा करून देते. तर भाऊसाहेबांना गेले की जागा करून द्यायची गरज नाही आहे, जिथे जागा शिल्लक असेल तिथे जागा आपण जाऊन बसू. आपल्याला काय ते नाही म्हणलं, अहो जागा मूळ मालक तुम्ही आहात, हे जे वरती आहेत स्टेजवरती यांचा त्या जागेशी काही संबंध नाही आहे, ते आज स्टेजवरती आहेत. पुढच्या 2-3 लाईनींमध्ये ज्यांचा काही संबंध आहे जमिनीशी ते तिथं बसलेले आहेत आणि तुम्ही मूळ मालक असताना नाही म्हणले. बरं ती गोष्ट वेगळी आहे म्हणले. आपण 14व्या का 15व्या लाईनीमध्ये आम्ही बसलो होतो, कार्यक्रम झाला, भाऊसाहेब आणि मी परत गाडीने आम्ही घरी आलो. आणि ते भाऊसाहेबांच्या स्वभावात कधी नव्हतं. आणि मला असं वाटतं की आत्ताही जमीन हा विषय नाही आहे. जमीन हा विषय कधी निघाला म्हणजे आम्ही विषय काढला नसता. परवा 1-2 दिवसापूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली, त्याच्यामध्ये आमचे एक वडिलांचे मित्र आहेत श्रीभाऊ शिरोळे, त्यांनी एक पोस्ट टाकली होती की अशी दुर्दैवी घटना घडली आहे आणि मूळ जागा बाळासाहेब फुले यांच्या मालकीची आहे. तर त्यानंतर मला आणि आमच्या बहिणींना, आमच्या परिवाराला हजारो फोन यायला लागले की अहो मूळ जागा तुम्ही आहे. आम्ही 20-25 हजार लोक त्या लग्नाला उपस्थित होतो. तिथे लग्नात तर तुम्ही मातीच्या चांदीच्या कलशामध्ये ती माती लोकार्पण केली आणि हे कसं काय असं करतात वगैरे, तर तुम्ही त्याला काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे. तर म्हणलं आमची काही इच्छा नाही आहे, घटना दुर्दैवी आहे आणि जागा कोणाची होती याला काही हे नाही आहे. पण काय झालं ते पेढ्यापर्यंत पोचलं आणि मग ते सगळं परत ते झालं. तर खिल्लारे कुटुंबियांनी ही त्यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा दिली हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. मात्र आज ज्यावेळी चित्रसेन खिल्लारे हे या सगळ्या विषयावरती बोलत असताना ते भावनिक झाले होते, त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील आल्याचं आपण पाहायला मिळालं. मात्र या सगळ्या एकूण पार्श्वभूमीचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन कुठला धडा घेणार आहे का, किंवा या सगळ्या पार्श्वभूमीचा काहीतरी विचार करणार आहे का, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.